नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो ऐकायला खूपच गुंतागुंतीचा वाटतो, पण आपण तो एकदम सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने समजून घेणार आहोत. कधीही विचार केलाय की शब्द, हो आपले शब्द, एक शस्त्र असू शकतात का? चला तर याच एका मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाने आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कायदा ह्या शब्दांच्या शस्त्राला नेमकं कसं हाताळतो हेच तर आपल्याला आज बघायचं आहे. आपण सुरुवात करूया बदनामीच्या व्याख्येपासून, मग पाहूया की हानी म्हणजे नेमकं काय असतं, त्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी कर्तव्याचे काही अपवाद, आणि शेवटी बदनामीचे परिणाम काय असू शकतात, असा आपला आजचा प्रवास असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, बदनामीची व्याख्या. बघूया कायदा काय म्हणतो. कायदा म्हणतो की बदनामी म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने समाजात तिची किंमत कमी करण्यासाठी लोकांसमोर केलेला कोणताही आरोप. आता हेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, बोलून, लिहून, अगदी एखादं चित्र काढून किंवा कुठल्याही खुणेने लोकांच्या मनात एखाद्या व्यक्तीची इमेज खराब करणं, डागाळणं म्हणजे बदनामी. पण थांबा, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही आरोपाला बदनामी म्हणता येत नाही. त्यासाठी कायद्यानुसार या 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात. 1. ते विधान लोकांपर्यंत पोहोचायला हवं. 2. त्यामागे वाईट हेतू असायला हवं. आणि 3. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला खरंच धक्का लागलेला पाहिजे. या 3 गोष्टी एकत्र आल्या तरच तो बदनामीचा गुन्हा ठरतो. बरं, आता पुढचा प्रश्न येतो की प्रतिष्ठेला हानी पोचणं म्हणजे नेमकं काय? केवळ अपमान पुरेसा आहे का? चला आता या दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया आणि पाहूया की कायदा हानी या शब्दाचा अर्थ किती खोलवर जाऊन सांगतो. तर हानी या शब्दाची व्याप्ती खूपच मोठी आहे. म्हणजे यात फक्त पैशांचं नुकसान नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा कमी होणं, चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, व्यवसायात नाव खराब करणं, या सगळ्या गोष्टी येतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय की हा नियम फक्त जिवंत माणसांनाच नाही, तर कंपन्यांना किंवा अगदी मृत व्यक्तींना सुद्धा लागू होऊ शकतो. आणि इथे अजून एक गंमत आहे. असं नाही की हानी फक्त सरळ सरळ बोलूनच होते. कधीकधी उपहासात्मक किंवा तिरकस बोलण्यातूनही बदनामी होऊ शकते. उदाहरणार्थ हे वाक्य बघा. म्हणतो, झ किती प्रामाणिक माणूस आहे, त्याने बचं घड्याळ कधीच चोरलं नाही. आता ऐकायला तर हे कौतुक वाटतंय, बरोबर? पण बोलणाऱ्याचा छुपा हेतू काय आहे? तर झनेच घड्याळ चोरलं आहे हे लोकांच्या मनात ठसवणं. आणि म्हणूनच कायदा याला सुद्धा बदनामी मानतो. आणि याच लॉजिकने हे सुद्धा स्पष्ट होतं की बदनामी फक्त शब्दांचीच नसते. एखादं चित्र, एखादं व्यंगचित्र किंवा अगदी हावभाव सुद्धा बदनामीकारक ठरू शकतात. आत्तापर्यंत नियम अगदी सरळ वाटत होता, नाही का? पण इथेच कायदा एक मोठा ट्विस्ट आणतो. तो म्हणजे अपवाद. हो, काही परिस्थिती अशा आहेत जिथे वरवर बदनामीकारक वाटणारं विधानसुद्धा गुन्हा ठरत नाही. चला बघूया ते अपवाद. पण या सगळ्या अपवादांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, एक अट आहे जी वारंवार येते, आणि ती म्हणजे कोणतंही कृत्य हे सद्भावनेने, म्हणजे चांगल्या प्रामाणिक हेतूने केलेलं असावं. यातला पहिला गट आहे सार्वजनिक हिताशी संबंधित अपवादांचा. म्हणजे काय? तर सार्वजनिक हितासाठी एखादी खरी गोष्ट समोर आणणं किंवा एखाद्या सार्वजनिक पदावरच्या व्यक्तीच्या कामावर मत व्यक्त करणं, कोर्टाच्या कामकाजाचा अहवाल देणं किंवा मग पुस्तक, सिनेमा, कला यांसारख्या गोष्टींवर टीका करणं, या सगळ्यांना कायद्याचं संरक्षण मिळतं. आता हे उदाहरण बघा, फरक लगेच लक्षात येईल. एका बाजूला लेखकाच्या पुस्तकावर केलेली टीका आहे, जी चालते, पण दुसऱ्या बाजूला पुस्तकाच्या आडून लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्याच्या चारित्र्यावर हल्ला केला जातोय. हा फरक खूप महत्वाचा आहे. कामावर बोला, पण वैयक्तिक टीका नको, हाच तो नियम. चला आता अपवादांचा दुसरा गट पाहूया, जो खाजगी कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे. यामध्ये अशा काही परिस्थिती येतात जिथे एखादी नकारात्मक किंवा हानिकारक वाटणारी माहिती देणं हे आपलं कायदेशीर किंवा नैतिक कर्तव्य असू शकतं. जसं की अधिकारात असलेल्या व्यक्तीला तक्रार करणं, स्वतःच्या हिताचं रक्षण करणं किंवा एखाद्याला त्याच्या भल्यासाठी सावध करणं.
उदाहरणार्थ, जेव्हा एखादा जज साक्षीदाराला खडसावतो किंवा पालक आपल्या मुलाला किंवा एखादा बॉस आपल्या कर्मचाऱ्याला त्यांच्या कामाबद्दल बोलतो, तेव्हा त्याला कायद्याचं संरक्षण मिळतं, कारण ते त्यांच्या अधिकाराचा आणि कर्तव्याचा भाग आहे. आणि हे उदाहरण तर अगदी परफेक्ट आहे. स्वतःच्या व्यवसायाचं, आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी दिलेला हा सल्ला आहे. पण पुन्हा एकदा, सगळ्यात महत्वाची अट काय? तर हे सगळं सद्भावनेने म्हणजेच चांगल्या हेतूने झालेलं पाहिजे. तर नियम पाहिला, त्यातले अपवादही पाहिले. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर बदनामीचा गुन्हा सिद्ध झालाच, तर मग काय? त्याचे परिणाम काय असतात? परिणाम गंभीर असू शकतात. जास्तीत जास्त 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे कोर्ट परिस्थितीनुसार 2 वर्षांपर्यंतचा साधा कारावास किंवा दंड किंवा मग कारावास आणि दंड असं दोन्ही ठोठावू शकतं. खरं तर हा संपूर्ण कायदा पाहिला की एक गोष्ट लक्षात येते. हा कायदा 2 खूप महत्वाच्या मूल्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे आहे व्यक्तीच्या प्रतिष्ठेचं रक्षण आणि दुसरीकडे आहे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतं. प्रतिष्ठेचं रक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण या दोन्हीमधली ही जी एक बारीक रेष आहे, ती आपल्या रोजच्या जगण्यात, बोलण्यात, लिहिण्यात नेमकी कुठे आखली जाते? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?